पडळपासून माझगाव रोड ते माझगाव फाट्यापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबर डांबरीकरणाचं काम देखील सुरू आहे। याच मार्गावर पडळनजीक ओढ्यावर असलेला हा पूल धोकादायक बनलाय। या पुलाच्या लोखंडी सळ्या गंजल्या असून गेल्या 60 वर्षापासून इथला सुरक्षा कठडा पडलेला आहे। मात्र याकडे संबंधित खात्याने दुर्लक्ष केलंय। या पुलावरून ऊस ट्रॅक्टर आणि ट्रॉली, अवजड ट्रक यासह अन्य वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। हा पूल अरुंद असल्याने या ठिकाणी अनेक वेळा अपघात घडलेत। त्यामुळे धोकादायक बनलेल्या या पुलाबरोबरच या ठिकाणी सुरक्षा कठडा तयार करण्याची मागणी होतीये। पडळ माझगाव दरम्यान असलेला हा पोलीस पाटील वड्यावरती असलेला हा पूल 1964च्या दरम्यान बांधलेला आहे आणि तेव्हापासून या पुलाला संरक्षण कठडेच नाहीत। वारंवार इथं अपघात होतात। तसेच 4 ते 5 कारखान्यांची ऊस वाहतूक या ठिकाणी रात्रंदिवस सुरू असते। तसेच इतर वाहने देखील या ठिकाणी जोरदार अशी वाहतूक सुरू असते। त्यामुळे या ठिकाणी अपघात फार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे आणि हा पूल जरासा अरुंद असल्यामुळे पावसाळ्यात सुद्धा दयनीय अवस्था या ठिकाणी होते। रस्ता पूर्णपणे बंद होतो पावसाळ्यामध्ये, कारण पाणी त्या नाल्यातून पुढे जात नाही। त्यामुळे पुलाचं जे काय साईज आहे ती वाढवून त्या ठिकाणी मिळावी, त्याचबरोबर पुलाचं पूर्णपणे नवीन बांधकाम व्हावे अशी ग्रामस्थातून मागणी आहे। तसेच ग्रामपंचायत पडळ करून त्या ठिकाणी PWD विभागाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांच्यामार्फत अजून तरी काही उत्तर आलेलं नाही। तरी संबंधित बांधकाम विभागानं ह्या ग्रामस्थांची जी मागणी आहे ती पूर्ण करावी अशी मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून विनंती करतो।